शिक्षण क्षेत्रात भ्रष्ट यंत्रणेचा बीड जिल्ह्यात मुंडे या शिक्षकाच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा पर्दाफाश झाला। परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मंगळूर येथील नूरसिंह प्राथमिक शाळेच्या सोपान उत्तमराव पालवे या शिक्षकानं गुरुवारी 17 एप्रिल रोजी पहाटे पेडगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। मानवत तालुक्यातील मंगळूर बुद्रुक येथील नूरसिंह प्राथमिक शाळेत मागील 4 वर्षापासून प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते। बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी शाळेत जात असून उद्या सकाळपर्यंत येईल असे सांगून शिक्षक सोपान पालवे हे घराबाहेर पडले होते। मात्र गुरुवारी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान पाथरी रोडवर पेडगाव शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसून आला। या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाली। घटनास्थळी पोलिसांसह दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला। दरम्यान शिक्षक सोपान पालवे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडले आहे। या चिठ्ठीमध्ये श्री नूरसिंह शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव बळवंत मधुकर खळीकर यांनी फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे। 4 वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती देतो म्हणून बळवंत खळीकर यांनी रोख 20 लाख रुपये घेतले होते। शेती विकून व नातेवाईकांकडून ही रक्कम जमा करून दिली होती। संस्थेने बनावट संच मान्यता व इतर बनावट कागदपत्रे सादर करून 2018-19च्या संच मान्यतेनुसार 20% शालार्थ प्राप्त करून पगार चालू केला। या चिठ्ठीमध्ये असाही उल्लेख करण्यात आला आहे की मार्च 2024 चे बिल श्री नूरसिंह प्रशाला मंगळूर बुद्रुक आणि नूरसिंह प्रशाला लोहगाव शाळेतील शिक्षकांचे मार्चचे बिल 20% थेट 60% पगार काढले। यासाठी संस्थेने माझ्याकडून पुन्हा 5 लाख रुपये घेतले। मात्र मार्च 2024 नंतर एप्रिल, मे, जून महिन्याचे बिल अद्यापही काढले नाही। जुलैचे बिल 60% पुन्हा 20% काढले। जून पासून मार्च 2025 पर्यंत बिल काढण्यासाठी संस्था सचिव बळवंत खळीकर हे अर्धी रक्कम घेत आहेत। याबाबत विचारणा केली असता नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली। जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला असल्याचेही नमूद केले आहे। मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे संस्थेच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही। आत्महत्या हाच पर्याय असून संस्था सचिव बळवंत खळीकर हे जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे। तसेच खळीकर यांना दिलेले 20 व नंतर दिलेले 5 लाख व्याजासह माझ्या मृत्यूनंतर पत्नी सागर सोपान पालवे यांना द्यावेत असे लिहिलेले आहे। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नोकरी भरतीतील भ्रष्ट कारभार सोपान पालवे यांच्या आत्महत्येनंतर चव्हाट्यावर आला आहे। या प्रकरणात त्यांनी पत्नी सौ सागर पालवे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिक्षक पालवे यांच्या पत्नी गर्भवती असून त्यांना एक मुलगी देखील आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। संस्थेवर काम करत होते, 2 एकर शेती विकली आणि 20 लाख रुपये त्यांना नगद दिले। आम्ही म्हणले 60% तुमचं होणार आहे, पण 60% देत नव्हते, 20% पगार देत होते। कधी 4 महिन्याला, कधी 2 महिन्याला, कधी देतच नव्हते आणि दबाव टाकत होते। परत पैसे मागत होते। आता काम पडले, तुझी संच मान्यता आणायची, 5 लाख रुपये दे, 4 लाख रुपये दे, पैसे मागत होते असं बोलत होते। आज काय घटना घडली? आणि सकाळी 9 वाजता गेले, मला म्हणले मी शाळेत चाललो। परत फोन केला, मला म्हणले आता मी उद्या सकाळी येतो, तू स्वयंपाक कर, जेवण करून घे, 7:45 वाजेपर्यंत घरी येतो म्हटले। मला सांगत होते मला शाळेतून खूपच त्रास व्हायलाय, पैसे मागले, त्यांना 20 लाख रुपये दिले, आता कुठून द्यायचे, हे सगळं शाळेमुळेच घडलं। तुम्हाला कसं माहिती? मला मी ते हे बघितलं, त्यांचं स्टेटस बघितलं आणि मग नंतर इकडे आले होते मामाकडे। तेच त्या सचिवाबद्दल दिली मी, मला हे पाहिजे, न्याय पाहिजे त्यांना।